स्वामी चरित्र सारामृत अध्याय 10 ते 12 अध्याय 10. श्री गणेशाय नम. गाठी होते पूर्व पुण्य म्हणून पावलो नर जन्म याचे सार्थक उत्तम करणे उचित आपणा ऐसा मनी करूने विचार आरंभिले स्वामी चरित्र ते शेवटासे नेणार स्वामी समर्थ असती पै हावेरी नामक ग्रामी यजुर्वेदी गृहस्थाश्रमी बाळाप्पे नामे द्वेज कोणी राहत होते आनंदे संपत्ती आणि संतती अनुकूल सर्वतया प्रति सावकार सराफी करीती जनिवागती प्रतिष्ठित 30 वर्षाचे वय झाले संसारातले उबगले सद्गुरु सेवेचे दिवस आले मती पालटली तयांची जरी संसारी वर्तती तरी मनी नाही शांती योग्य सद्गुरु आपणा प्रति कोठे आता भेटेल पंचपक्वाने सुवर्ण ताटी भरवणे आपणा पुढे येती पाहुणे या स्वप्ने अशी गोष्टी उल्हासले मानस तत्काळ केला निर्धार सोडावे सर्व घरदार माया पाश दृढ तर विव कशासे तोडावा सोलापुरी कामा आम्हासे ऐसे सांगून सर्व त्रांसी निघाले सद्गुरु शोधासी घरदार सोडिले मुरगोड ग्राम प्रख्यात तेथे आले फिरत फिरत तेथे चिदंबर दीक्षित महापुरुष जन्मले मुरगोंडी मल्हार दीक्षित वेदशास्त्री पारंगत धर्मकर्मी सदारत ईश्वर भक्त तैसेची परितया नाही संतती म्हणून या उद्विग्र चित्ती मग शिव आराधना करीती कामना चित्ती धरोनी 12 वर्षे अनुष्ठान केले शंकराचे पूजन सदाशिव प्रसन्न होऊन वर देता तयांसी तुझी भक्ती पाहून संस्तुत झाले माझे मन मीच तुझा पुत्र होईन भरवसा पूर्ण असावा एकूण या वारासी आनंदले मादसी वार्ता सांगता कांतेसी तेही चित्ती तोषली 9 मास भरता पूर्ण कांता प्रसवली पुत्र रत्न मल्हार दीक्षित आनंदोन संस्कार केले यथाविधी चिदंबर नामाभिधान ठेविले तया लागून शुल्क पक्ष शिशी समाळ बाळ वाढू लागले पुढे केले मौजी बंधन वेदशास्त्री झाले निपुण निघंटू शिक्षा व्याकरण काव्यग्रंथ पडविले एकदा यजमानांचे घरी व्रत होते गजगौरी चिदंबर तया अवसरी पूजा लागोने आणिले प्राण प्रतिष्ठा मंत्र म्हणता गजाचे प्राण येऊनी तत्वता चालू लागला हे पाहता विस्मित झाले यजमान ऐसा लीला अपार दाखविली चिदंबर प्रत्यक्ष जे का शंकर जगद्गुरुद्वारार्थ अवतरले असो पुढे प्रौढ पाणी यज्ञ केल्या दीक्षितांनी सर्व सामग्री मिळवून द्रव्य बहुत खर्चिले तया समयी एके दिनी ब्राह्मण पैसले भोजनी तूप गेले सरुनी दीक्षितांते समजले जले भरले होते घट तयांसी लाविता अमृत हस्त ते घृत झाले समस्त आश्चर्य करीत सर्वजण तेव्हा पुणे शहरा माजी पेशवे होते रावबाजी एके समय ते सहजी दर्शनाते पातले अन्यायाने राज्य करीत दुसऱ्यांचे द्रव्य हरित यामुळे जन झाले त्रस्त दाद त्यांची लागेना तयांनी हे ऐकून मुरगोंडी आले धावून म्हणती दीक्षितांची त्यांची सांगून दादा आपुली लावावी रावबाजी शिववृत्तांत कर्णोपकर्णी झाला श्रुत म्हणती जे सांगती दीक्षित ते अमान्य करवेना मग दीक्षितांनी निरोप पाठविला आम्ही येतो दर्शनाला परी आपण आम्हाला त्वरित निरोप देईजे ऐसे सांगत दीक्षितांप्रती तयावेळी काय बोलती आता पालटली तुझी मती त्वरित मागसी निरोप कोपला तुझवरी ईश्वर जाईल राज्यलक्ष्मी सर्व वचने ठेवी निर्धार निरोप तुझला दिला असे सिद्ध वाक्य सत्य झाले रावबाजींचे राज्य गेले ब्रह्मवर्ती राहिले परतंत्र जन्मवली एके समयी अक्कलकोटी दीक्षितांच्या निघाल्या गोष्टी तेव्हा बोलले स्वामी यती आम्ही येत्या ते जाणतो यज्ञ समारंभाचे अवसरे आम्ही होतो त्यांचे घरी तूप वाढण्याची कामगिरी आम्हाकडे ते होती महासिद्ध दीक्षित त्यांचे वनिले अल्पवृत्त मुरगोंडी बाळाप्पे येत पुण्यस्थान जाणोनी तेथे एकीला वृत्तांत अक्कलकोटी स्वामी समर्थ भक्तजन तारणार्थ यतिरूपे प्रगटले येथे श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संबंध सदा परिसोत प्रेमळ भक्त दशम अध्याय गोढा श्री स्वामी राजा अर्पणमस्तु शुभ भवतु श्री रत्सु अध्याय 11 श्री गणेशाय नम. मागले अध्यायी वनिले बाळाप्पा मुरगोंडी आले पुण्यस्थानी राहिले 3 रात्री आनंदे तेथे कळला वृत्तांत अक्कलकोटी साक्षात यतिरूपे श्री दत्त वास्तव्य सांप्रत करिताती परी मुरगोडीचे विप्र बाळाप्पासी सांगत गाणगापूर विख्यात महाक्षेत्र भीमातिली तेथे आपण जाऊन बैसावे हो अनुष्ठानी श्री गुरु स्वप्नी येऊन सांगती तैसे करावे मानवला तैसे विचार निघाले तेथून सत्वर जवळी केले गाणगापूर परम पावन स्थान ते बाळाप्पा तेथे पातले स्थान पाहुणे आनंदले नृसिंह सरस्वती पावले प्रेम भावे वंदिली प्रांत काळी उठवणी संगमावरी स्नान करून जप ध्यान आटपोनी मागुती येती गावात सेवेकऱ्यांबरोबरी मागोनी या मधुकरी भोजनोत्तर संगमावरी परतून येती ते मध्यान्ह स्नान करून पुन्हा बैसती जप ध्याने आस्था जाता वारस मनी संध्या स्नान करावे रोषी या संध्या वंदन जप आणि नामस्मरण रात्र पडता पडतोन ग्रामा माझे येती ते सद्गुरु प्राप्ती करिता सोडून ग्रह सूत कांता शीतोष्णाची पर्वा न करिता आनंद वृत्ती राहती शीतोष्णाचा होय त्रास अर्धपोटी उपवास परितयांचे मानस कदा उदास नव्हेची
अय्या रामसेवे करी राहत होते गाणगापुरी. त्यांनी देखून येसी परी बाळापासी बोलती. तुम्ही भिक्षा घेऊन नित्य यावे आमुची सदनी. जे जे पडेल तुम्हा कमी तेथे आम्ही पुरवूजी. बाळापासी मानविले 2 दिवस तैसे केले. पोट भरवून जेवले परी संकोच मानसी. जाणे सोडले त्यांचे घरी मागोन या मधु करी. जाऊन या संगमावरी झोळी उदकी बुडवावी. आणून या बाहेरी बैसोने तिथे शिळेवरी. मग खाव्या भाकरी ऐसा नेम चालविला. ऐसे लोटले काही दिवस सर्व शरीर झाले कृश. निशिदिनी चिंता चित्तास सद्गुरु प्राप्तीची लागली. तिन आपुले प्राक्त न भोग भोगवी दारुण न पाहावे सद्गुरु चरण ऐसे पुण्य नसेची. 1 मास होता निश्चिती स्वप्नी तीन यती मूर्ती येऊन दर्शन देती बाळापा चित्ती सुखावे. 15 दिवस गेल्यावरी निद्रिस्त असता एके रात्री ब्राह्मण स्वप्ना भीतरी येऊन आज्ञापी. अक्कलकोटी श्री दत्त स्वामी रूपे नांदत तेथे जाऊन त्वरित कार्य चित्त साधावे. आपण केले अनुष्ठान परी ते न झाले पूर्ण. आणखीही काही दिन क्रम आपुला चालवावा. मग कोणे एके दिवशी बाळापे आले संगमासी. वृक्षातळी ठेवून वस्त्राशी केले स्नान करावया. परतले स्नान करून सत्वर आले त्या स्थानी. वस्त्र उचलिता खालून उचिक एक निघाला. तयासी त्यांनी न मारले नित्यकर्म आटोपिविले. ग्रामा माझी परत आले गेले भिक्षाकाराने. त्या दिवशी ग्रामाधिकारी पक्वाने मिळाले घरोघरी. बाळापे तोषले अंतरी उत्तम दिनी मानिला. अक्कलकोटी जावयासी निघाले मग त्याच दिवशी. उत्तम शकून तयासी मार्गावरी जाहाले. चरण चाली चालोनी अक्कलकोटी दुसरे दिनी. बाळापे पोचले येऊनी नगरी रम्य देखिली. तेथे नृसिंह सरस्वती यतिरूपे वास करीती. तेथे सर्व सौख्य नांदती आनंद भरला सर्वत्र. तया क्षेत्रीचे महिमान केवी वर्णू मी अज्ञान. प्रत्यक्ष जे का वैकुंठ भवन स्वामी रूपेने जाहले. येथे श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समंत. श्रोते सदा परिसत 11 अध्याय गोढा. श्री रच्चू शुभ भवतु. अध्याय 12. श्री गणेशाय नमः. करावया जगद्गुरुद्वार हरावया भूभार. वारंवार परमेश्वर नानावतार करीत असे. भक्तजन तारणार्थ अक्कलकोटी श्री दत्त यतिरूपे प्रगट होत तेची समर्थ श्री स्वामी. गता अध्यायाचे अंती. बाळापे आले अक्कलकोटी. पुण्यनगर पाहुणी दृष्टी आनंद पोटी न चमावे. त्याच दिवशी श्री समर्थ होते खाच बागेत. यात्रा आली बहुत गर्दी झाली श्री जवळी. दर्शनेच्या उत्कट चित्ती खडी साकर घेऊन हाती. गर्दी माझी प्रवेश करीती स्वामी सनिग्ध पातले. अजान भाऊ सुहास्यवदन. श्री स्वामी मूर्ती पाहून बाळापाचे धावून दृढ चरण धरियेले. येऊन या भानावरती श्री चरणावरती सोडली मिठी. ब्रह्मानंदन माये पोटी स्तोत ओठी गात असे. श्री समर्थ त्यावेळी पडले होते भूतळी. उठवून या काय केली लीला एक विचित्र. सर्व वृक्षांशी अलिंगन दिलं त्यांनी प्रेमे करून. बाळाप्यावरचे प्रेम याच्या कृतीने दाविले. त्या सभे एका जहागीरदार ते होते बिढाऱ्यावर. स्वयंपाक करून तयार म्हणती जाऊ दर्शना. म्हणती जाऊन स्वामींशी अर्पण करा नैवेद्यासी. अशा म्हणून तयांशी बाळापे तेव्हा चालले. या समयी श्री समर्थ असती नृप मंदिरात. राजा आज्ञे वाचून तेथे प्रवेश कोणाचा न होय. मार्गावरून परतले सत्वर बिढाऱ्यावरी आले. तेथे नैवेद्यार्पण केले मग सारिले भोजन. नित्य प्रांत काळी उठून षटकर्मा ते आचरण घेऊन स्वामी दर्शन जपा लागी वैसावे. श्री शंकर उपास्य दैवत त्यांचे करावे पूजन. नित्य मध्यान्ह येत आदित्य जपानुष्ठान आटपावे. करी झोळी घेऊन श्री स्वामी जवळी येऊन मस्तक ठेवून चरणी जावे भिक्षाकारणे. मागून या मधुकरी मग यावे बिढाऱ्यावरी. जी मिळेल भाजी भाकरी त्याने पोट भरावे. द्यावे स्वामी दर्शन मग करावे अनुष्ठान. ऐसा प्रकारे करून अक्कलकोटी राहिले. सोळापा आदी करून सेवे करी बहुत जण. त्यात सुंदराबाई म्हणून मुख्य होती त्यावेळी. एके दिवशी तयांसी बाई आज्ञा करी येसी. आपणही श्री सेवेसी करीत जावे आनंदे. बहुत जण सेवे करी बाई मुख्य त्या माझारी. सर्व अधिकार तिच्या करी व्यवस्थेचा होता पै. या कारणे आपसात भांडणे होती सदोदित. स्वामी सेवेची तेथे अव्यवस्था होत असे. हे बाळाप्पांनी पाहून नाना युक्ती योजन मोडून टाकेले. भांडण एकचित्त सर्व केले. बाळाप्पाची प्रेमळ भक्ती पाहुनी संतोष स्वामीप्रती. दृढ भाव धरून चित्ती सेवा करीती आनंदे. ऐसे लोटता काही दिवस बाळाप्याची. या शरीरास व्याधी जडली. दिवस चैन नसत क्षणभरी. भोग भोगीला काही दिन. कागदाची पुडी बेंबीतून पडती ती पाहता उकलून विष त्यात निघाले. पूर्वी कोण्या कृतज्ञ बाळाप्यासी यावे मरण. विष दितले कानोल्यातून पडले आजार बाहेर. स्वामी कृपेने आजवरी गुप्त असे उदरी. सद्गुरु सेवा त्यांचे करी व्हावी लिखित विधींचे. प्रत्येक सोमवारी तयाने महादेवाची पूजा करून मग यावे परतोनी स्वामी सेवेगारने. हे पाहून एके दिवसी बाई विनवी समर्थासी. आपण सांगून बाळापासी शंकर पूजनी वर जावे. तैसी आज्ञा तया प्रतीक. एके दिनी समर्थ करीती परी. बाळाप्याचे चित्ती विश्वास काही पटेना. बाईच्या आग्रहावरून समर्थे दिली आज्ञा जाण. हे नसेल सत्य पूर्ण विनोद केला निश्चय.
पूजा करणे उचित न करावी हेची सत्य या परी चिठ्ठ्या लिहित प्रश्न पाहत बाळाप्पा एक चिठ्ठी तेथे दयातून उचलून पाहता वाचून न करावेची पूजन तिये माझी लिहिलेसे तेव्हा सर्व भ्रांती फिटली स्वामी आज्ञा सत्य मानली ही भानगड पाहिली श्रीपाद भटजीने श्रीपाद भटजी एके दिवशी काय बोलती बाळापासी दारापुत्र सोडून देशी आपण तेथे राहिला आपण आपल्यापासून आमुचे होते नुकसान ऐसे बोल ऐकून बाळापा मनी खिन्न झाला स्वामीनी मजा आज्ञा द्यावी मी जाते आपुल्या गावी परी तुम्ही योक्ती योजावे आज्ञा होईल ऐसीच श्रीपाद भट्टे एके दिवशी विचारले समर्थांसी कुलदेवतेच्या दर्शनासी जावयाची बाळाप्पा ऐसे 19 समर्थ हास्यमुखे काय बोलत कुलदेवतेचे दर्शन नित्य बाळाप्पा येथे करीत असे श्रीपाद म्हणे बाळाप्पासी समर्थ न देते आज्ञेसी तरी टाकून चिठ्ठ्यासी आज्ञा द्यावी आपण तयांचे कपट न जाणून अवश्य म्हणे त्यांचे दिनी 2 चिठ्ठ्या लिहून उभयंतासी टाकल्या चिठ्ठे आपुल्या करी भटजी उचली सत्वरी तेथे राहुनी चाकरी करेसे लिहिलेसे स्वामी चरणी दृढ भक्ती बाळाप्याची जडली होती कैसा दूर तयांपती करील यती दयाळ येथे श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समंत सदा प्रेमळ परिसोतो 12 अध्याय गौढा श्री राजा अधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराजा अर्पणमस्तु।